प्रिय जान्हवी, मी ना आता फ्लाइट मध्ये, पण माझं सगळं लक्ष तुझ्याचकडे. तू वेळेवर जेवलीस का? वेळेवर औषधं घेतलीस का? तुला काही त्रास झाला असेल का? तुला त्रास झाला ना तर नेमका मी तुझ्या जवळ नाही. तुझी चिडचिड होतीये का ग अजून? हे पण डॉक्टर म्हणालेच आहेत ना आता की हे सगळं हळूहळू कमी होईल. तुला जर कुणावर चिडावंसं वाटलं ना तर खुशाल चिड. सगळ्यांना माहिती आहे आता घरात कोणीही तुझ्यावर रागावणार नाही. जान्हवी, मी खूप मिस करतोय तुला. मला माहितीये मी जे काही अरेंजमेंट केले ना ती तुला आवडली नसणार आहे. पण आय एम सॉरी. ही सगळी खूप खूप प्रेम करणारी माणसं आहेत आणि आपणहून त्यांना सगळ्यांना ही जबाबदारी घ्यायची. मी नाही म्हणू शकलो नाही अगं, पण आपण किती भाग्यवान आहोत बघ ना. आपल्या जवळ एवढा जीव लावणारी माणसं आहेत. आणि विचार कर, आपलं बाळ तर किती भाग्यवान असेल. जान्हवी, या अरेंजमेंट विषयी आपण नकोच बोलूया, कारण आता ती बदलणं काही माझ्या हातात नाही. तेव्हा प्लीज रागवू नकोस. मी खरं तर तुला मेल करणार होतो कागद वाचवण्यासाठी, पण तुला छान सरप्राईज द्यायचं होतं आणि लेटरची मजा मेल मध्ये नाही, म्हणून मग वापरलेला कागद वापरला. सर्व झाडांची क्षमा मागून नवा कागद वाया घालवलेला नाही. सॉरी, हे सगळं थोडं अनरोमॅन्टिक होतंय माहितीये मला, पण माझ्याच बाळासाठी ही सृष्टी हिरवीगार, ऊन वारा पाऊस पाण्यानं संपन्न असावी असं वाटतंय, म्हणून ही सगळी खबरदारी. प्लीज स्वतःची काळजी घ्या. माझं शरीर तुझ्या जवळ नाहीये, पण माझं मन मी तुझ्याच जवळ ठेवणार. मी तुझ्या जवळच आहे. डोळे बंद केलेस ना की दिसेन मी. आणि डोळे उघडलेस की जाणवेन मी. आय लव्ह यू जान्हवी. आणि माझ्या मुलीला सांग, तिचा बाप तिच्यावर कोणावरही करतो त्यापेक्षा 1000 पट जास्त प्रेम करतो. आय लव्ह यू. अँड प्रॉमिस मी, तू स्वतःची काळजी घेशील आणि ह्या अरेंजमेंट विषयी काहीही बोलणार नाहीस.